नमस्कार मित्रांनो, ॲस्पायर्ड कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचा टॉपिक आहे न्यूजपेपर ॲनालिसिस. न्यूजपेपर ॲनालिसिस करण्यामागचं कारण काय आहे? स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर न्यूजपेपर ॲनालिसिस किंवा करंट अफेअर तुमची पकड असणं ही काळाची गरज आहे. कारण का, जर तुम्हाला मेन्सला आन्सर रायटिंग चांगली करायची असेल तर तुम्हाला न्यूजपेपर ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावर बरेच क्वेश्चन तुम्हाला त्याचे फ्रेम केले जातात. इनडायरेक्टली तुम्हाला सिलेबसवर नेऊन डायरेक्टली तुम्हाला पेपरवर तुम्हाला करंट अफेअरवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं करंट अफेअर व्यवस्थित असणं ही काळाची गरज आहे. कारण का गरज आहे? प्रिलिमला राज्यसेवा किंवा UPSCला 20 क्वेश्चन विचारले जातात. 20 क्वेश्चन तुम्हाला एशियामध्ये इन करायचे की आऊट करायचे हे ठरवत असेल. त्यामुळं इन जर व्हायचं असेल तर तुम्हाला पेपर ॲनालिसिस असणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मेन्सला जेव्हा GS 4मध्ये तुम्हाला पेपर ॲनालिसिसमध्ये तुम्हाला किंवा रिटर्न करण्यामध्ये तुम्हाला पेपरचा महत्त्वाचा पार्ट दिसून येईल. त्याच्यानंतर ज्याचा PSIR आहे ज्या मुलांसाठी, त्याच्यासाठी पण न्यूजपेपर ॲनालिसिस करणे किंवा न्यूजवर कमांड ठेवणे हे काळाची गरज आहे. त्याच्यानंतर दुसरं सांगता येईल की इंटरव्ह्यूमध्ये, जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आयोगाचे, तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला न्यूजपेपर ॲनालिसिस असणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इझिली तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारलेले क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित देऊ शकता. त्याच्यानंतर न्यूजपेपर ॲनालिसिस असणं हे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचे टूल्स आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणले तर तुम्हाला न्यूज ॲनालिसिस आणि थर्डचे अपडेट असणं ही काळाची गरज आहे. जर तुम्ही असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी म्हणून गणले जाता. कारण का, की स्पर्धा परीक्षेचं विद्यार्थी नावच स्पर्धा आहे. स्पर्धा म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे कोणते अपडेट असतील ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. तर ते कळतेच विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडलेले 2 क्वेश्चन असतात. तर 2 क्वेश्चन कोणते? हाऊ टू रीड द हिंदू. आता आपण तिन्ही पेपर ॲनालिसिस करू. मी फक्त नाव घेईन द हिंदूचं, त्याच्यानंतर तुम्ही ते पेपर द इंडियन एक्सप्रेसला लावू शकता आणि तुम्ही राज्यसेवा करत असाल लोकसत्ता लावू शकता म्हणजे आपण संदर्भ वाचू शकतो. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे व्हाय टू द रीड द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता. आता का गरज आहे आणि कशासाठी हे वाचणं गरज आहे, हे 2 क्वेश्चन विद्यार्थ्याच्या मनामध्ये दरवेळेस भेडसावतात. तर त्याचे उत्तर आपण खालीप्रमाणे देऊ. कारण आपलं द हिंदू वाचणं किंवा न्यूजपेपर ॲनालिसिस करणं का महत्त्वाचं आहे? डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात एक्झाममध्ये, इम्पॉर्टंट आहे. त्याचं करंट अफेअर तुम्हाला प्रत्येक GSला किंवा प्रिलिमला मेन्सला तुम्हाला करंट अफेअरमध्ये ते भर पाडण्यासाठी न्यूजपेपर ॲनालिसिस करणे महत्त्वाचं आहे. त्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, प्रिलिमचं CSAT असेल त्याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असणे ही काळाची गरज आहे. तुम्हाला क्वेश्चन टॅकल करण्यासाठी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन केलं तर रीडिंग स्किल वाढेल, त्याचं डिसिजन मेकिंग पॉवर वाढेल, त्याचं ग्रास्पिंग पॉवर वाढेल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला हेल्प कुठं होणार आहे रीडिंग न्यूजपेपर ॲनालिसिस केल्याच्यानंतर. UPSCच्या मेन्सला, प्रिलिमला आणि त्याच्यानंतर MPSCच्या प्रिलिमला, मेन्सला, त्याचं इंटरव्ह्यूमध्ये, नंतर SC लिहिण्यासाठी. पेपरचा सर्वात मोठा अँगल काय आहे? तुम्हाला पेपरमध्ये प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही एनी टाईम म्हणजे एकाच टाईमला तुम्ही 4 GSला, त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शनलला, त्याच्यानंतर तुम्ही SCला पण एकदाच तयारी करू शकता. एका पेपरमध्ये अर्धा तास दिल्याच्यानंतर तुम्हाला समजा गोष्टीवर जी कमांड सिलेबसवर असेल किंवा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलेली कमांड असेल, तुम्हाला एकाच टाईममध्ये एकाच वेळेमध्ये 4-5 गोष्टी तुम्हाला इंटरफेअर करता येते. त्याच्या ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर न्यूज ॲनालिसिस करणं काय महत्त्वाचं आहे? तुमच्याकडे होकॅब्युलरी पण असते. विद्यार्थी जेव्हा मेन रिटर्न लिहितो तुमच्या होकॅब्युलरीवर तुमचा कमांड असेल ते तुम्हाला व्यवस्थित प्रेझेंटेशन करता येईल आणि तुम्हाला व्यवस्थित तुमचे म्हणणं मांडता येईल. त्यामुळे न्यूज ॲनालिसिस करणे ही काळाची गरज आहे. त्यात काय वाचलं पाहिजे, काय वाचलं नाही पाहिजे, डू आणि डझंट म्हणजे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करता वेळेस आणि काय केलं नाही पाहिजे, हे 2 क्वेश्चन माणसाच्या मनात प्रत्येकपणे विद्यार्थ्याच्या मनामध्ये भेडसावत असतात. तर सर्वात महत्त्वाचं आहे काय नाही केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला कळल्याच्यानंतर काय वाचायचं हे तुम्हाला लक्षात येईल. पहिली गोष्ट आपण सिलेबस वाचलेला आहे, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं आहे, त्याच्यानंतर आता आपण बघत आहे पेपर कसा वाचला पाहिजे. हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप केल्यानंतर विद्यार्थ्यांना वेळ लागणार नाही, सक्सेसपासून तुम्ही दूर जाणार नाही, सक्सेस लवकर भेटेल आणि त्यातल्या त्यात तुमची पण करंट अफेअरवर कमांड होईल. तुम्ही चांगला अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर ॲनालिसिस करणे हे महत्त्वाचं आहे. तर काय वाचलं नाही पाहिजे, काय गोष्टी केल्या नाही पेपर वाचताना? तर नंबर 1 आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढले नाही पाहिजे. जेव्हा माणूस पेपर वाचतो कंटाळा येतो, स्क्रीनशॉट काढत असून त्याला असं वाटतं की आपण नंतर वाचलं पाहिजे. डू नॉट स्क्रीनशॉट, तर ते काढलं नाही पाहिजे कारण ते वाचणं होत नाही. सेकंड हँड डू नॉट फोकस अदर न्यूजपेपर. एकच पेपर तुम्ही एकच न्यूजपेपर व्यवस्थित ॲनालिसिस करा. द हिंदू घ्या, इंडियन एक्सप्रेस घ्या, लोकसत्ता घ्या
त्याचं व्यवस्थित कटिंग करा, त्याच्यानंतर वाचा आणि ते तुम्ही फोकस करा. म्हणजे एकच न्यूज तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये वेगळ्या प्रकार दिले आहे. मग प्रत्येक वेगळ्या प्रकारचे न्यूज वाचण्यापेक्षा एकच पेपर व्यवस्थित वाचा. अदर पेपरला तुम्ही इग्नोर करा. त्याच्यामुळे तुमचा टायमिंग वाचेल आणि तुम्हाला व्यवस्थित कंटेंट भेटेल. त्यानं डू नॉट रीड द फायनान्शियल न्यूजपेपर. म्हणजे विद्यार्थ्याला कसं वाटतं माहिती आहे का, इकॉनॉमिक असेल किंवा अदर रिलेटेड असेल इकॉनॉमिक संदर्भामध्ये, तर तुम्ही फायनान्शियल न्यूजपेपर नाही वाचलं पाहिजे. उदाहरणामध्ये इकॉनॉमिक्स टाईम झालं, त्यानं बिझनेस स्टँडर्ड झालं, अशा गोष्टी असे पेपर वाचून आपला स्वतःचा टाईम बरबाद नाही करायचा. म्हणजे कसं तुम्हाला त्याच्यामधून आउटपुट किती निघणार आहे हे महत्त्वाचं आहे. बिझनेस टाईममध्ये तिथं वाचल्यानंतर आपल्याला PhD करायची, त्यामुळे आपला वेळ जातो आणि मग त्या गोष्टी आपल्याला खुराकल्या पडतात. त्यासाठी न केलं पाहिजे, त्या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे. जे परीक्षा ओरिएंटेड आहे तेच वाचलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमचा टायमिंग वाचेल आणि तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला ॲनालिसिस पण करता येईल. डू नॉट मेक द नोट्स. आणि पेपर वाचताना नोट्स करण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण की वर्षभर तुम्हाला एक्झाम येत असतात, वर्षभर पेपर ॲनालिसिसचा नाही, त्याच्यावर तुम्हाला एवढं कंटेंट असतं की तुम्हाला नोट्स करणं शिकत नाही. त्यामुळं नोट्स करण्याची भानगडी पडली नाही पाहिजे. या गोष्टीला अवॉइड केलं पाहिजे. हे 3-4 गोष्टी आहेत. तुम्ही त्याला अवॉइड केल्यानंतर तुम्हाला सक्सेसपासून कोणीच नाही रोखू शकत. त्यानंतर काय केलं पाहिजे, पेपर वाचते वेळेस किंवा पेपर ॲनालिसिस केलं पाहिजे, ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. आता काय केल्या पाहिजे, कलेक्ट द न्यूज, मेकिंग नोट्स म्हणजे कशी, वन लाईनमध्ये क्वेश्चन केलं पाहिजे. वन लाईन फॉर्ममध्ये क्वेश्चन काढल्याच्यानंतर तुम्हाला ते कळलं पाहिजे बरं क्वेश्चन कसा आला असेल आणि ते क्वेश्चन कसा विचारला होता, हे केलं पाहिजे आपण. त्यानं कलेक्ट केलं पाहिजे. अपॉइंटमेंट असेल कोण्या गव्हर्नरचे असेल, प्रेसिडेंटचे असेल किंवा आपलं कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतील, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल, त्याच्यानंतर व्हेरियस अपॉइंटमेंट असेल, बँकिंग सेक्टरच्या संदर्भात असेल किंवा अदर याच्याशी, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, ह्या गोष्टी कलेक्ट केल्या पाहिजे. या गोष्टी अपॉइंटमेंट घेतल्या पाहिजे. त्यामुळे अपॉइंटमेंट कसे होतात त्याची प्रोसेस करून घेतली पाहिजे. आपण सिलेबसला धरून जर या गोष्टी वाचत राहिलं तर आपला याचा फायदा होईल. आणि ह्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये कलेक्ट केल्या पाहिजे. त्यानंतर कलेक्ट न्यूज वर्ड्स केले पाहिजे. होकॅब वाढवण्यासाठी पण आपल्याला न्यूजपेपरचा वापर होतो. त्यामुळे तुम्हाला न्यूजपेपर वाचण्याची काळाची गरज आहे. हे 3-4 गोष्टी आहेत की तुम्हाला हे करता आल्या पाहिजे. पेपर वाचते वेळेस ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्या आपण मागच्या बारीला वाचलेल्या आहेत, म्हणजे मागच्या 2-4 मिनिटाखाली त्याच्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. आता त्याच्यानंतर आहे की न्यूजपेपर वाचणं का महत्त्वाचं आहे. न्यूजपेपर वाचल्यानंतर आपला काय फायदा होतो. न्यूजपेपर वाचल्यामुळे फायदे खाली प्रकारे सांगता येईल आपला. नंबर 1 आहे ताज्या घडामोडी माहिती मिळते आपल्याला. नंबर 1 आहे ताज्या घडामोडी पाहिजे. देशात विदेशात काय चाललं आहे, राजकारण काय आहे किंवा अर्थव्यवस्था काय चालते, क्रीडा काय आहे, विज्ञान काय आहे, तंत्रज्ञान काय आहे, याबद्दल आपल्याला माहिती व्यवस्थित मिळते. त्याच्यामुळे आपला क्वेश्चन टॅकल करण्यासाठी महत्त्वाचा आपल्याला फायदा होतो. एक फायदा झाला, ताज्या घडामोडी आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर 2 नंबरचा कोणता फायदा आहे, सामान्य ज्ञान वाढते. स्पर्धा परीक्षा, त्याच्यानं मुलाखती, शैक्षणिक क्षेत्रातील उपयुक्त असलेल्या माहिती आपल्याला मिळतात सामान्य पेपरमधून. त्याच्यानंतर पेपर नंबरचा 3रा फायदा काय आहे, वाचन आणि भाषणातील क्षमता सुधारते. आपण जर वाचत राहिलं दररोज आपला शब्दावली आपल्याला इन्क्रीज होते, आपल्याला वर्ड्स भेटतात, त्याच्या वर्ड्सचं मिनिंग सोबतात मग नवीन शब्दावली आपल्या तयार होते. त्याच्यामध्ये ज्ञानामध्ये भर पडते. योग्य वाक्यरचना कळते. लेखनशैलीमध्ये शिकताना किंवा लेखनशैली करताना आपल्याला त्याचा फायदा होतो. आपल्या वाचण्यामध्ये भाषणाच्या क्षमतामध्ये सुधारणा होते. त्यानंतर 4 नंबरचं काय आहे, विचारशक्तीत वाढते. म्हणजे विचारशक्ती वाढते. विविध आपण एडिटोरियल असेल किंवा लेख असेल किंवा संपादक असेल, त्यातून वाचन जर करता येतं आपल्या विचारक्षमतेमध्ये वाढ होते. एक तुला 4 नंबरचा सांगता येईल आपल्याला फायदा का होतो न्यूजपेपरचा. त्याच्यानंतर आहे समाजाविषयी जागरूकता निर्माण होते. 5 नंबरचं काय, समाजामध्ये जागरूकता निर्माण होते. आपल्या सामाजिक समस्या काय आहेत, सरकारी योजना कोणत्या आहेत, नागरिकांचे हक्क कोणते आहेत, याबद्दल माहिती मिळते. आत्मविश्वास वाढतो. त्यातून करिअर आणि रोजगाराच्या संधी मिळतात. वेळेचा चांगला सदुपयोग करता येतो. अशा प्रकारे तुम्हाला 5 आपल्याला सांगता येईल न्यूजपेपरचे तुम्हाला फायदे होऊ शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूजपेपर वाचते वेळी काय गोष्टी फोकस केल्या पाहिजे वाचते वेळेस, मग त्याच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल स्पर्धा परीक्षेमध्ये. नंबर 1 आहे रीडिंग करताना आर्टिकल व्यवस्थित वाचले पाहिजे. द हिंदूला येणारे असतील, इंडियन एक्सप्रेस असतील, लोकसत्तामध्ये जे संपादक असते ना, ते वाचताना तुम्हाला त्याला काय फायदा होतो. कारण तुम्हाला जर ऑप्शनल असेल ज्याचा PSR, त्याला PSRचे तिथून संपादक IRचे टॉपिक आलेले असतात त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर एसेमध्ये तुमचा फायदा होतो. संपादकाचे व्ह्यू किंवा तुमचे व्ह्यू, त्याच्या मेरिट डिमेरिट, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम दिल्या असतात त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर विद्यार्थी द हिंदू जर वाचत असतील तर त्याचा डायरेक्टली तुम्हाला लिंक पेपरच्या ॲनालिसिसमध्ये कॉम्प्रिहेन्शनमध्ये होतो. त्यासाठी ते गोष्टी वाचल्या पाहिजे. आर्टिकल्स आणि संपादकीय व्यवस्थित वाचलं पाहिजे.
त्याच्यानंतर काय काय फोकस केलं पाहिजे वाचते वेळेस, पेपर वाचते वेळेत त्या गोष्टी म्हणजे काय इन्स्टिट्यूटला आपण लक्ष केलं पाहिजे. उदाहरणामध्ये RBI झालं, वर्ल्ड बँक झालं, IMF झालं, बँकिंग सेक्टरच्या रिलेटेड आले असेल इन्फॉर्मेशन ती घेतली पाहिजे. SEBI म्हणजे काय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ह्याच्या रिलेटेड असेल इन्फॉर्मेशन तर आपण ते लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर ARDAI म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेशन डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. असे बॉडी आहेत त्याच्यावर क्वेश्चन रिलेटेड जर न्यूज आले असेल त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतील तर त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानं इन्स्टिट्यूट असतील तर इंटरनॅशनल त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. ते क्वेश्चनला तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर बजेट आलं असेल तर महाराष्ट्राचं बजेट असेल किंवा भारताचं बजेट असेल तर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष पाहिजे. आता MPSCमध्ये महाराष्ट्र बजेटवर जास्त क्वेश्चन विचारले जातात, UPSCमध्ये आपल्या भारतीय बजेटवर जास्त क्वेश्चन विचारतात. त्यामुळे ह्या गोष्टी टॉपिक आपण लक्ष घेतलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपण स्पर्धा परीक्षा करतील हॉट टॉपिक कोणते आहेत किंवा करंटच्या रिलेटेड असेल, सोशल इश्यूज झाले असेल, इंटरनॅशनल लॉ असतील किंवा त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल कन्सर्न असतील किंवा इंटरनॅशनल कुठे झाले ट्रिटी असतील किंवा कोण्या देशामध्ये झालेले युद्ध सराव असेल किंवा कोण्या देशासोबत झालेले ॲग्रीमेंट असतील जे महत्त्वाचे मत आहेत, अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. स्पर्धा परीक्षा करताना सतर्कता असणं ही काळाची गरज आहे. जर विद्यार्थी सतर्क राहिला तर त्याला फायदा होतो स्पर्धा परीक्षेमधून. मग त्यानंतर पहिलं विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण स्टेप बाय स्टेप पहिलं तुम्ही सिलेबस वाचला पाहिजे. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं पाहिजे, प्रिलिमचे किंवा मेनची, करंट अफेअर्सवर कसा क्वेश्चन केला जातो, त्याच्यात कसे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला पेपर कसा वाचता आला पाहिजे ह्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन सांगली आहे. कसं वाचलं पाहिजे, काय गोष्टी वाचल्या नाही पाहिजे, काय गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे, काय गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे. तर पेपर ॲनालिसिस केल्याच्यानंतर आपला काय फायदा होतात ते पण आपण बघले. आणि कोणत्या टॉपिकवर आपण लक्ष द्यायला पाहिजे वाचते वेळेस, नोट्स कशा काढल्या पाहिजे त्यामुळे आपण इन्फॉर्मेशन घेतलं आहे. आणि जे रिलेटेड हॉट टॉपिक असते समजा सोशल इश्यू झालं, सोशल कन्सर्न झालं किंवा वेलफेअरचं असेल, NGO असेल किंवा गव्हर्मेंट अदर ऑर्गनायझेशन असेल, नॉन ऑर्गनायझेशन असेल किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल, ह्युमन राईट्सच्या रिलेटेड असेल, तर हे न्यूजपेपरमध्ये तुम्ही जर ॲनालिसिस केल्याच्यानंतर पेपर तुम्हाला न्यूजपेपर कसा वाचायचा हे कळतो. अशा शॉर्टपणे आपण सांगले आहे की न्यूजपेपर कसा ॲनालिसिस केला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी फोकस केला नाही केला पाहिजे. त्याच्यामुळे काय तुमचा टाईम कंझ्युम होतो आणि तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळते. आपण जे टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे हे आपण हे सिरीज जे सुरू केलं आहे याच्यामागचा एक मेन उद्देश आहे की विद्यार्थ्यांना फोकस कळला पाहिजे की परीक्षेची डिमांड काय आहे, परीक्षेमध्ये काय वाचलं पाहिजे, काय गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे. कारण की टाईम तुमच्याकडे कमी आहे. सक्सेस घेण्यासाठी तुम्हाला स्पर्धा मोठी आहे. त्या स्पर्धेतून आपला स्वतःचा अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टीला सॅक्रिफाईस करावं लागते. म्हणजे परीक्षेला जे आहे हवं आहे तेच गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, ज्याच्यामुळे सक्सेस तुम्हाला लवकर भेटेल. आणि जे कोणी विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याच्याने सबस्क्राईब केलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी आपले पहिल्यापासूनच आपलं सबस्क्राईब असेल तर त्यांच्या आजूबाजूच्या मित्राला आपल्या चॅनलबद्दल सांगायला अशी अपेक्षा आहे. त्याचं तुम्हाला आपल्या चॅनलमधून काय चांगल्या गोष्टी भेटल्या असतील किंवा काही गोष्टी सजेस्ट करायच्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवलं पाहिजे. त्याच्यानंतर जर कोणाला तुम्हाला चांगला व्हिडिओ वाटत असेल तर तुम्ही शेअर केलं पाहिजे. तर आज आपण न्यूजपेपर ॲनालिसिस या टॉपिकवर आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.